हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. असं हळूहळू बोलते कारण की ना मी झोपली आणि उठेल ते आता. कारण स्कूलला जाण्यासाठी उठवायला लागेल. मी उठवत नाही ॲक्च्युली. दरवाजा फक्त उघडा करून ठेवला ना, बेडरूमचा दरवाजा ओपन केला ना, तर मग आपला हॉलमधला कुठलाही छोटा मोठा आवाज गेला ना की लगेच ती उठते. म्हणजे उठवायची जास्त करून गरज पडत नाही. उठवते मी कधी कधी असं स्वतःहून जाऊन उठवते वेळेच्या आधी, तेव्हा ती उठते बरोबर. पण असं जर पण उठते, ती रडत नाही कधीच. कधीच रडत नाही उठताना. माझ्यासारखी ती झोपताना हसते, उठताना पण हसते. अशी रडते ती, मस्ती वगैरे जिद्द वगैरे करताना रडते. एनिवे, तर मी ना आता ब्लॉग तर सुरुवात केली आहे. सकाळ सकाळी आमच्याकडे सकाळी उठले तर राकेश, माझी तर आंघोळ वगैरे जस्ट झाली, मी आंघोळ केली. राकेश आता जस्ट कामावरती गेला. तो काहीच नाश्ता वगैरे करून गेला नाही. मी त्याला विचारलं चहा तरी घे, तर नाही बोलला चहा. नशीब मी चहामध्ये दूध नव्हतं उचला, तर त्याला तो मला आधी हा बोलला होता. तो हा बोलल्यावरती मी चहा बाहेर काढलं. म्हणजे फ्रीजमध्ये तो अद्रकवाला चहा होता ठेवलेला, ब्लॅक टी होता. तर बाहेर काढला आणि मी विचार केला चहा दूध वगैरे टाकून ठेवते गरम करायला, काढायला वेळ लागतो ना थोडं. पण नशीब मी ठेवला नव्हता. मला डाऊट आला की हा नाही घेणार, कारण उशीर झाला ना, घाईघाईत निघत होता. तर ठीक आहे, तयारी वगैरे करून निघून गेला. तर नशीब मी बनवला नाही चहा. काय होतं मग ते वेस्ट होतं, दूध वगैरे सगळंच वेस्ट होतं ना. आणि मला जायचं आहे डीमार्टला. माझ्याकडे ना तेल म्हणजे आता चालू आहे तेल. एक पिशवी एक पिशवी नाही, सॉरी, ती तेलाची 1 लिटरची बॉटल आहे ना, ती थोडीशी एवढी आहे. तेल आहे पण पूर्णपणे संपलेलं नाही. पण मला लागेल आता ना 2-3 दिवसानंतर. ते बड्डे वगैरे आहे तर थोडं लगेचच लागेल. आणून ठेवलेलं बरं आधीच. तर मी विचार करते सामान आणून ठेवते. हां, सामान घेऊन येते ह्याचं घरचं. एकदा मी लिस्ट बनवते, कारण ना सामान ना खूप जास्त होतं. आणि माझं ना लाईटचं बिल माझं ना डीमार्टचं बिल खूप जास्त होतं आहे. गेल्या 2-3 महिने, जास्त वेळ झाला, 5-6 महिने झाले. डीमार्टचं बिल मला थोडंसं कमी करायचं आहे. कारण की ना मी 2 स्टेटमेंट क्रेडिट कार्ड वापरते. राकेशचेच आहेत ॲक्च्युली. ते ॲडॉन असत ना, ॲडॉन तसं एक आहे. तर एक HSBC आणि दुसरं आहे ते राकेशच्या राकेशच नावावरती. मला फक्त नाव ॲडॉन नाही. तर ॲडॉन नाव आहे माझं. ॲडॉन बोलते ना त्याला. त्याच्यावरती पाईपचं नाव आपण करू शकतो ॲड. तर तसं आहे. पण ते कार्ड, तर मी एका कार्डवरून आहे ना माझे EMI आहेत. EMI तुम्हाला सांगू कोणाकडे कुठले EMI आहेत. एक तर माझा फोनचा, जो फोन मी घेतला होता मागे, ओप्पोचा फोन घेतलेला मी EMIवरती घेतलेला, तो एक EMI आहे. माझ्या कॅमेराचा पण EMI, आपले कॅमेरा वापरतसुद्धा नाही, कॅमेराचा पण EMI, सगळे EMIवरती. मी जाणून बुजून EMIवरती करते. समोरच्याला वाटतं की हां चला EMI आहे याची. आणि माझे ब्लॉग्स माझा नवरा बघत नाही, तर त्याच्यामुळे मी बिंदास काही बोलू शकते. तो नाही बघत, तर मी सबस्क्राईब पण नाही केलं आहे मला. तर त्यांनी ना, हां, तर तो EMI जे आहेत ना, हां, सगळे EMI आहेत ना एका कार्डवरती आहेत. आणि एका कार्डवरती मी जे सामान वगैरे घरातलं ग्रोसरीज किंवा लाईटचं बिल म्हणजे काही बिल वगैरे सगळे भरते. मोबाईल रिचार्ज ते मी एका कार्डवरून एका कार्डवरून सगळे मोबाईल रिचार्ज, ग्रोसरी शॉपिंग, ऑनलाईन शॉपिंग, गुन्नूची शाळेची फीस तर मला वेगळी देतो असं नाही, ते त्याच्यात नाही आहे, पण मी त्या कार्डवरून भरते. तर हे सगळं एका कार्डवरती सगळे EMI मला जाऊन 5-6 हजार बनतं स्टेटमेंट महिन्याला. 5-6 हजार का बनले ते मला चेक करायला लागेल. 5-6 हजार बनायला नाही पाहिजे एवढं. आणि एकावर 5-6 हजार, 7 हजार एकावरती आहे. एकावरती 5-7 हजार, 8 हजार जे काय ते बरोबर आहे. ते 5,000 7,000 जे आहे एकावर ते बरोबर आहे. दुसऱ्यावरती 5-7 हजार आहे, ते मला एकदा चेक करायला लागेल. कारण की आणि ना गेल्या 2-3 महिन्यापासून असं होतं ना, मी ॲमेझॉनवरनं माझ्या बेबीचं फूड ऑर्डर करते, पेडिग्री, आणि ते येतच नाही.
आणि त्याच्यावर मेसेज येतो की डिलिव्हरी अटेम्प्ट फेल, डिलिव्हरी अटेम्प्ट फेल असा मेसेज येतो. माहिती नाही, ते येत पण नाही दरवाजावर, कोणी नॉक करत नाही, कोणी येत नाही, काही नाही. फक्त असं होतं की तुमचं येतं आहे, तुमची डिलिव्हरी आउट फॉर डिलिव्हरी आणि आउट ऑफ डिलिव्हरी, आउट ऑफ डिलिव्हरी. आणि थोड्या वेळानंतर लगेच मेसेज येतो की तुम्हाला ट्राय करतायत, रीच करायला ट्राय करतायत, पण तुम्ही म्हणजे तुम्ही भेटले नाही, त्याच्यामुळे तुम्ही अवेलेबल नव्हता त्या ॲड्रेसवरती, ॲड केलेल्या ॲड्रेसवरती तुम्ही अवेलेबल नाही आहे, म्हणून ते परत जाते. आम्ही पुन्हा 24 ते 48 तासात परत ट्राय करू. हे काही पण हा ॲड्रेस मी टाकून आधीच सगळ्या गोष्टी, मोठ्या मोठ्या वस्तू पण ऑर्डर केल्या आहेत. मी फ्लिपकार्टवरनं सेम ॲड्रेसवरती AC ऑर्डर केला होता काही वर्षांआधी, किती वर्षाआधी आठवत नाही. मी राहायला आलो त्याच्यानंतरच केला होता, 18-19मध्ये काहीतरी केलेला, तर 17मध्ये राहायला आलो, त्याच्यानंतर केलं ऑर्डर. आणि सांगतात की तुमच्याकडे तुम्ही अवेलेबल नव्हतं ना, तर ते रिटर्न केलं. म्हणजे रिटर्न म्हणजे पुन्हा आम्ही ट्राय करू 24 ते 48 तासामध्ये. आणि मला गॅरंटी ते येणारच नाही 24 ते 48 तासामध्ये. खूप दिवसांपासून हा तमाशा चालू आहे. माझं खूप डोकं ॲक्च्युली आऊट होतं आहे, कारण मी ॲमेझॉनवरनं करण्याचं कारण आहे की ॲमेझॉनवरनं थोडंसं लवकर येईल आणि फूड संपलं आहे. मला लक्षात राहत नाही वेळेमध्ये, त्याच्यामुळे असं होतं. आणि लक्षात जर राहिलं ना, तर ते ऑर्डर केलं, ते डिलिव्हरी तुम्हाला सांगू 16 डिसेंबरला केलेलं आहे ऑर्डर, 16 डिसेंबरला, 27 डिसेंबरला, 27 डिसेंबरला ऑर्डर केली आहे बरोबर. हे वालं त्याला लेट बघा किती झालं, आणि लेट झालं तर त्याला बरोबर सांगतात की तुमची डिलिव्हरी अटेम्प्ट फेल, डिलिव्हरी अटेम्प्ट फेल. एनिवेज, तर मी आता विचार केला की पहिल्यांदा चहा घेते, 1 मिनिट मी चहा घेऊन येते. चहा आणि ना मला समजतच नाही मी काय करू समजत नाही आहे. पाण्याचा लई प्रॉब्लेम झाला आहे. आम्ही घरात काम काढलं ना, तेव्हा पाण्याचा प्रॉब्लेम सुरू झाला आहे, तो सुरूच झाला आहे. मला बाकीचं पाणी वगैरे कमी पडतं असं नाही आहे, वॉशिंग मशीनला पाणी कमी पडतं, कारण की ना कपडे धुवायचे असतात आणि ना मी कशी ते करते, मी रोज ॲडजस्ट करून 2-2, 3-3 दिवसांनी मी कपडे धुते ॲक्च्युली. आणि मला ना खूप साऱ्या चादर धुवायच्या आहेत, बेडशीट धुवायच्या आहेत ॲक्च्युली. त्या जेव्हा वस्तूंना कवर करण्यासाठी बेडशीट वापरल्या होत्या ना पेंटिंगच्या वेळी, तर त्या सगळ्या बेडशीट मी एका आठवड्यात बांधून ठेवल्या. तुम्हाला मी दाखवलंसुद्धा होतं, मी बघू शकता कोपऱ्या. मी तुम्हाला हे रोज कसं दिसेल बघा, चटईच्या खाली बघा, ते ब्राऊन कलरच्या बेडशीटमध्ये, ब्राऊन कलरच्या बेडशीटमध्ये ना असं एक गाठोडं बांधून ठेवलं मोठं, त्याच्यामध्ये चादरी आहेत, बेडशीट आणि चादरी. तर मी ना ते सगळ्यांना ह्याच्यासाठी वापरल्या होत्या की वस्तू कवर करण्यासाठी, जसं सोफा वगैरे वस्तू कवर करण्यासाठी काय वापरणार, तर मी ते सगळं वापरलेलं की बेडशीट तर धुता येतात ना, तर सोफ्यावर धूळ वगैरे बसेल मी सगळं केलं. आणि असं झालं आहे ना आता गाद्या वगैरे पण होत्या ना, त्या गाद्यांना पण कवर करण्यासाठी मी वापरलेलं, भांड्यांना कवर करण्यासाठी वापरलेलं काही. तर ते असं झालं आहे की ते सगळं बांधूनच ठेवावे लागेल. आता जर माझ्याकडे शनिवारी वगैरे सगळे येणार आहेत, मी सगळे म्हणजे ताई वगैरे चादर पाहिजेत ना अंगावरती. चादरी नाही असं अजिबात नाही आहे, आहेत हातरुणं आहेत भरपूर, पण कसं शनिवार रविवार येतं. अजून पण कोणी झालं तर मामाची मुलीवर, तिला पण सांगायचं आहे ना बड्डेचं. इलेक्ट्रिशियनला बोलवायचं थोडंसं ना, कनेक्शन त्या लाईट, ते रेग्युलेटर सॉरी त्या बेडरूममध्ये ना फॅनचं रेग्युलेटर जे आहे ना ते खराब झालं आहे. त्याच्यामुळे काय होतं, फॅन एक तर खूप फास्ट होतो, नाहीतर पूर्णपणे बंद होतो. आणि इकडे सुद्धा सेम झालं आहे बघा, बरं दिसेल हा फॅन, हा फॅन, हा फॅन 4वरती केला आहे मी. 4वरती असा चालतो आणि फॅन 5वरती असा चालतो की मी पण उडून जाईल. तर त्याच्यामुळे ह्याचं पण रेग्युलेटर चेंज करण्याची गरज आहे, कारण सगळे येतील, कोणी आलं ना तर ते झोपतील कुठे, तर हॉलमध्ये झोपणार. तर हॉलमध्ये फॅन एक पाहिजे, फक्त बेडरूमचा हॉल, फक्त आमच्या बेडरूमचा हॉल आहे ना तो, सॉरी फॅन आहे ना, बेडरूमचा फॅन तो एकदम परफेक्ट चालतो. काय माहिती त्याचा प्रॉब्लेमच होत नाही हा सगळं.
ॲक्च्युली मला समजत नाही का त्याचा असं कधी प्रॉब्लेम जास्त करून होत नाही. तो बरोबर जास्त करून नाही, त्याचा होतच नाही प्रॉब्लेम. पण नसून झाला कधीच नाही. कारण तो एकदम परफेक्ट चालतो, फास्ट चालतो, थोडा मीडियम चालतो, थोडा 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 कमी, एकदम कमी बरोबर चालतो तो सगळं. बेडरूमचा पण परफेक्ट. ह्या बेडरूमचा जिथे आम्ही झोपतो आणि हा जो बेडरूम आहे ह्या बेडरूमचा जर एवढा वाट लागलेला तो एकतर 5 वर चालतो नाहीतर बंद होतो. 4 वर गेला की बंदच होतो. आणि हा 4 वर असा चालतो आणि 5 वरती असा चालतो की माणसं उडून जातील. तर मला असं फॅनचे रेग्युलेटर 2 फॅनचे रेग्युलेटर चेंज करून घ्यायचे. मी विचार करते बेडरूम किचनमध्ये एखादा फॅन आणून लावायला सांगते. नाही विसरून जाते, ते लिहून ठेवलं पाहिजे मी तिथं. मग आळस झोप माझी होतच नाही, नो डाऊट. काल दुपारी थोडीशी झोपली होती आणि लाईट गेली. काय माहिती. परवा दिवशी पण प्रॉब्लेम झाला, परवा पण लाईट गेली. परवाच्या आदल्या दिवशी गेली होती लाईट. 13 दिवशी लाईट गेली, परवा दिवशी नव्हती गेली. परवा मी झोपलीच नव्हती दुपारी. ब्लॉग वगैरे एडिट करायचं असेल काय असेल ना, परवाचा ब्लॉग एडिट नाही, मला माहिती नाही मी का नाही झोपली, काहीतरी असेल कारण, आता नाही आठवते मी. चहा पिते आणि मग म्हणजे उठली नाही, तिला पण उठवते आणि त्याला ॲक्च्युली नाही तुला सिरियस नसते, मला जायलासुद्धा होत नाही. मला सिरियस सांगतो, मला अजिबात स्कूलसाठी निघायची पण इच्छा होत नाही. मला कोणाची मदतच नाही, असं वाटतं मला कोणाची हेल्पच नाही. मी एकटी पडली, सगळे कामं माझ्यावरती पडलीत असं वाटतं मला. हे पण मला करायचं, हे पण मला करायचं, असं म्हणजे एकदम चारी बघून असं वाटतं सगळी कामं मीच करते, कोणीच करत नाही मदत. त्याच्यामुळे बोर झाले. असं नाही की बाबा काहीतरी कोणतरी तिला सोडून येईल, तिला तर तो गेला एवढा उशीर, तो पण मला बोलू शकला असता तिची तयारी करून पाठवून घेऊन जातो. आता अशा वेळात गेला होता ना, तो पण आताच गेला 8:30 वाजता. 8:30ला गेला तो, बरोबर 15-20 मिनटं त्याला पोचायला लागतं, अर्धा तास तर पाहिजे त्याचं चालत जायला. तो सोडू शकला असता पण नाही, तो सोडत कधीच नाही करत, तो बोलतच नाही समोरून. आणि समोरून जाऊ दे, मी त्याला बोलली ना समोरून की बाबा तू एक काम कर, तिला जरा सोड, तरी तो नाही बोलतो, नाही मी नाही सोडत, माझ्या वेळ नाही, म्हणजे त्यावेळेला वेळ नाही तो असं बोलतो. मी तर सिरियसली कंटाळली, सगळ्या गोष्टी करून कंटाळली.
हॅलो एव्हरीवन. आणि आम्हाला स्कूलमधून येऊन टाईम झाला. आम्ही 12 वाजता स्कूलमधून आलो आहे. 12ला 5-10 मिनटं बाकी असतं ना. आता वाजले 12:35. आणि मी स्कूलमधून आल्या मला डीमार्टला जायचं ना. डोक्यात डीमार्टचं वेगळं सामान भरायचं आहे ॲक्च्युली थोडंसं. हां तर मी आल्या पहिल्यांदा किचनमध्येच गेले. म्हणजे केस आंबोळं दिसते होतं फोल्ड केलेत ना. तर मी घरी आल्या पहिल्यांदा किचनमध्ये गेले. कारण की ना तयारी वगैरे आवरलं पटकन. कपडे चेंज करून डायरेक्ट किचनमध्ये गेले. म्हणजे पटकन नंतर टाईमपास केला ना मग तो खूपच वेळ होऊन जातो. आणि इयरबड लावला होता, मी ऐकत होती फोनवरती बोलत होती ॲक्च्युली. आणि मी झालं जेवण माझ्यासाठी मी रात्रीची भाजी होती थोडीशी बटाट्याची. ती बटाट्याची भाजी सुकी भाजी नव्हती. टोमॅटो कांदा वगैरे टाकलेली भाजी होती. तर ती ओली होती जराशी. तरी पण मी तिथे पराठे बनवले, 2 पराठे बनवले. थोडीशी भाजी तरीसुद्धा एवढी उरली. म्हणजे एवढी भाजी फेकून त्याला काय नाही वाटणार ना. भरपूर होती एवढी. मग अशी फेकून त्याला जीवावरती आलेलं. आणि भाजी चपाती खायचं मन नव्हतं. मग विचार केला की आलू पराठा बनवते. त्याचेच मी पराठे बनवले 2 माझ्यासाठी. स्मॉल साईजचे पण ॲक्च्युली हेवी आहेत ते, खूप जाड वाटतं. आणि भाजी ओली असल्यामुळे जास्त मोठी मी करू शकले नाही. थोडे जाडे ठेवावे लागले. पण जास्त वेळ बारीक गॅसवर भाजले की चांगले होतात. तर मग मी ते आलूचे पराठे बनवले 2 माझ्यासाठी. मुलं ऑमलेट बनवलं, चपाती चीज ऑमलेट बनवलं तिला. चीज ऑमलेट मध्ये चीज फिल करून आणि चपाती. आणि बेबोनी दही भात खाल्ला. बेबोच्या दही भात तुम्हाला दाखवतो. इतका पसारा करून ठेवते ना, जेवते ना तेव्हा इतकं घाण करते ना बाजूला. तर तिला मी जेवण दिलं होतं मगाशीच. कारण की ऑमलेट बनवण्याच्या अगोदर बेबोला जरा इलूला मी ऑमलेट बनवून ठेवला परत. जसं तुम्ही करता ना हे सगळं दाखवलं जाईल. त्यामुळे विचार करा. कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की हे काम बेकायदेशीर. काय एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्हाला तुमचं काम सुरूच ठेवायचं का? हे छान आहे एकदम.